नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं शेतकरी इंद कोणबे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आहे. बघा, आता हा चण्याचा हरभरा पेराचा हंगाम आहे आणि ह्या हंगामासाठी चण्याच्या सगळ्यात टॉपच्या 4 ज्या व्हेरायटी आहे ह्या आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे. त्यात सर्वात प्रथम येते जाकी नावाचं वाण आहे 9218. हे तुम्हाला बागायतीसाठी एक खरोखर चांगलं वाण आहे. दुसरं वाण आहे अंकुरचं चिराग वाण आहे आणि ही वाणसुद्धा बागायती पिकासाठी चांगलं आहे चण्याच्यासाठी. मग तुम्हाला तिसरं वाण येते, तर ते बागायती आणि कोरडवाहू दोन्हीमध्ये तुम्हाला त्याची पेरणी करता येते. ते आहे दप्तरी 21 नंबर. दप्तरी 21 नंबरचं असं आहे की याचा दाणा हा बारीक असतो, पण याला घाटे प्रचंड प्रमाणात लागतात. त्यामुळे हा ॲव्हरेजला आपल्याला परवडू शकतो. आणि जर तुमच्याजवळ पाणीच नाही आहे आणि तुम्हाला कोरडवाहू चणा पेरायचा आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं चण्याचं वाण म्हणजे विजय नावाचं वाण आहे. हे विजय नावाचं वाण जर तुम्ही पेरलं तर तुम्हाला 7 एकरी 6-7चा ॲव्हरेज तुम्हाला तसाच मिळतो. त्याच्यात दुसरं असं कारण आहे की चण्याचं जर तुम्हाला 10-15% उत्पादन जर वाढ करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला चण्याला बीज प्रक्रिया करावी लागेल. बीज प्रक्रियामध्ये तुम्हाला रायझोबियम, तुम्हाला सर्वात पहिले थायरम घ्यायचा आहे. थायरम हे 2 ग्रॅम 1 किलो चण्याला 2 ग्रॅम थायरम घ्यायचा आहे आणि 2 ग्रॅम थायरम घेऊन तुम्हाला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे. जर तुमच्याजवळ थायरम नसेल तर तुम्ही रायझोबियम आणि ॲझोबॅक्टर पण घेऊ शकता. पण रायझोबियम आणि ॲझोबॅक्टर जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला गुळाचं पाणी करून त्या बियाण्याला लावावं लागेल ना. त्याच्यानंतर त्याची थायरम आणि आपला ॲझोबॅक्टर आणि रायझोबियमची तुम्हाला त्याच्यावर बीजप्रक्रिया करावी लागेल. जर तुम्ही ही बीजप्रक्रिया केली तर तुम्हाला चण्याच्या उत्पादनात नक्कीच 10 ते 15% वाढ ही नक्कीच अपेक्षित आहे आणि ही नक्कीच होते, हे असं आमच्या अनुभवातून आम्ही बघितलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परत असे शॉर्ट नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं शेतकरी इथं कोणबे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमची बेल आयकनची बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचा नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेपर्यंत पोहोचू शकेल. एवढीच आमची विनंती आहे. आमचा उद्देश असा आहे, कमी खर्च, योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ. नमस्कार.